तर लोकसभेच्या महायुती शिवसेना कसा मोठा भाऊ झालेला आहे आपण ग्राफिक्सद्वारे पाहतोय। काँग्रेस 2024च्या निकालानंतर 14 जागांवर होता। 2026च्या फुटीनंतरही 14 त्यांचे खासदार आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आता 8 खासदार आहेत आणि या 2026च्या फुटीनंतरही ते 8च राहिलेले आहेत। शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार हे एकूण लोकसभेमध्ये होते। 2024च्या निकालानंतर आता त्याची संख्या कमी होऊन झालेली आहे 3 वर। तर शिवसेना जी शिंदेची शिवसेना आहे त्यांचे एकूण 7 खासदार 2024च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले होते। त्यांची संख्या वाढून आता 13 वर पोहोचलेली आहे। तर भाजपचे 9 खासदार विजयी झालेले होते, ते 9च राहिलेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा 1 खासदार विजयी झालेला आहे तटकरेंच्या रूपात, ते कायम आहे। मात्र शिवसेना आता कसा मोठा भाऊ झालेला आहे, कारण शिवसेनेचे खासदार हे आता भाजपपेक्षाही जास्त झालेले आहेत। जे 7 खासदार त्यांचे निवडून आलेले होते त्यांच्यामध्ये 6 खासदारांची आज भर पडते आणि त्यामुळे शिवसेनेची ताकद, शिंदेच्या शिवसेनेची ताकद ही आता महाराष्ट्रातून वाढताना दिसते। भाजपचे जेवढे खासदार निवडून गेलेले आहेत त्यांच्यापेक्षाही जास्त संख्या शिवसेनेच्या खासदारांची झाली आहे। त्यामुळे आता शिंदेंचं वजन हे दिल्लीमध्ये वाढलेलं दिसतंय।